एक आणखीन आहे प्रतिक्रिया. प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते. शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही. आणि मी पवार साहेबाचंच नाही, प्रवीण दरेकर साहेबाचं नाही, मी कोणाचीच मदत घेतली नाही, कोणाचीच. हां, ते आल्यावर मी काय हाकून द्यायचं? ना मला राज ठाकरे साहेबांची मदत, ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत, ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची, ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेसांचं बोलतो वडंटीवार साहेबांची, ना चव्हाण साहेबाची, आणखी कोण राहिलं पक्ष, ना बच्चू भोकडूंची, ना प्रकाश आंबेडकर साहेबांची. त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून. याच्यात कोणाचीच मदत नाही, कोणाचीच नाही. ना शिंदे साहेबाची, ना कोणाचीच. आणखीन कोण त्यांच्यात ना अजितदादांची, आणखीन कोणते पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांना, ना राजू शेट्टी साहेबांची, ना सदाभाऊ खोत साहेबांची, ना आणखीन काय पक्ष असतील, ना कोणाचीच. ना रामदास आठवले साहेबांची, ना त्या हरिभाऊ राठोड साहेबांची, ना पंकजा मुंडे साहेबांची, ना महादेव जानकर साहेबांची, ना पडळकर साहेबांची. पाठबळ आहे, पाठिंबा. अरे यार, आमचा त्यांचा आम्हाला देणारच ना जनता, आम्ही आहे ना. मराठ्यांना फक्त एकच विनंती, षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला जायच्या रॅलीच्या आधी सांगितलं होतं. फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो? मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको केले, दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले. म्हणून आपल्याला आज ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एसपींना आणि पी आयला सांगून करायला लावले. दुसरं, 13 मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला. एकाची 23 कसं काय झाली ती? ॲडव्होकेट जनरल कसं काय अर्ज करतात आणि एक खाजगी याचिका करता? मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे होतं स्पेशल याचिका करता म्हणून. हे कोणत्या शाळा आहेत तुमच्या? गुन्हे मागं घेतो, घ्यायना, अंमलबजावणी करतो, करीना. आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले. मी वळ केलं, इथं बसण्यापेक्षा तो आहे देतो, चल गुत्यो. पण निष्ठा मी विकू शकत नाही. मायबाप मराठ्यांनो त्यांचं सरळ म्हणणं आहे 10% निशू करावं, तरच समाज आपल्या बाजूने होईल, नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तरच सत्ता येते. तुमच्या सत्तेसाठी माझ्या मराठीला फसू मी? आणि त्यांना माहिती आहे निष्ठावान पोरग आहे हे, समाजाला मायबाप म्हणलं हे हरामखोर पोरग हे बदलू शकत नाही, याचा गेम करा. म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत. आणि गेमाला फेमाला भेट नाही हो. असलं मरण येणं लय भाग्य लागतं. आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे. अरे मी हसत मरतोय मराठ्यांना, पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही. असं मरण यायला भाग्य लागतं. आणि मनोज जरांगे मरण पत्करायला तयार आहे मराठ्यांसाठी. कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे. खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला. आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे. खेटा किती खेटायचं एकटा पठ्ठ्या तयार आहे. चलो, धन्यवाद.